स्वयंपाक डिग्रीचा असो की डिग्रीचा, तो खाणाऱ्याच्या पोटात शिरण्यापूर्वी करणारीच्या हातात मुरावा लागतो, हा समज दिवसेंदिवस खोटा ठरत चालला. अहो 3 तासात 9-10 चायनीज किंवा मोगलाई डिशेस शिकवणारे क्लासेस गल्लोगल्ली निघतात आणि चालतात. ते काय उगाच? या शिक्षणाबरोबर मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त असं म्हणतात की काय हे बघण्याची इच्छा आहे. ज्या क्लासमध्ये पदार्थांचे नमुने घरी न्यायला देतात ना, तेवढा त्यांचा एकच मुद्दा मला नेहमी आकर्षक वाटलाय. अरे, आम्ही एवढं क्लासला यायचं, 3-3 तास चिकाटीनं बसायचं आणि याचा एकही पुरावा तुम्ही आमच्या घरीही पाठवायचा नाही. म्हणजे ही काय मोगलाई आहे? बाकी आधुनिक आहारशास्त्रानं पुरस्कारलेल्या पाककृतींना खाताना आपण कुठल्या काळात वावरतोय हाच मला प्रश्न पडतो. मुळात म्हणजे ज्या ज्या गोष्टींनी नाकपुड्या सळसळतात, तोंडाला पाणी सुटतं, ते काही खायचंच नाही. एक जात सारा कचरा, देठ, साली, कोंडा, टरफलं हे खायचं. ताज्या मटाराच्या शेंगा घ्याव्यात, दाणे फेकून द्यावेत. फक्त साली एरंडेलावर फोडणीला टाकाव्यात. फार शिजवू नये, त्यानं कोलेस्ट्रॉल का काय ते लफडं असतं ते वाढतं. असं एक वाचनात आलं की असं वाटतं की आपण एक काळी ढुस्स जाफराबादी म्हैस आहोत आणि आपल्यासमोर असा घमेल्या अख्ख्या आळीचा कचरा आंबट टाकलेला आहे आणि तो टाकणाऱ्याकडे आपण शिंग वारून मारक्या म्हशीसारख्या बघतोय. हे चित्र अचूक डोळ्यासमोर उभं राहतं. आधुनिक पाकशास्त्रानं वाढलेलं वजनापेक्षा पारंपरिक पदार्थांनी वाढलेलं पित्त परवडलं असं मला मनापासून वाटायला लागलं. तरी स्वयंपाकाच्या बाबतीत माझ्या एका मैत्रिणीला मी कमालीची मानते. एकतर बाई भयानक व्यवस्थित. तिच्याकडे ना वरती रवा अशी चिठ्ठी लिहिलेल्या डब्यातून रवाच निघतो. विठ्ठला, अजब तुझं सरकार. आणि वरती तिचा तो शास्त्रोक्त स्वयंपाक. आपल्यासारख्या अश्राप स्वयंपाकघरात ना डाव, चमचे, उलथणी, झारे असं असतं. हिच्या स्वयंपाकघरात कात्र्या, टेप, वजनमाप, तागड्या असली सगळी सामग्री. हरभऱ्याच्या डाळी एवढा सोडा घाल आणि चवीपुरतं मीठ घाल. ही असली भाषा तिला कळतच नाही. असल्या घरगुती भाषेपेक्षा 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ग्रॅम जिरं हे तिला चटकन समजतं. मला तर कधी कधी वाटतं कढीचं टेम्परेचर घ्यायला ही थर्मोमीटर वापरत असेल काय? भरीत भर म्हणजे देशोदेशीचे पदार्थ करण्याचा सोस. तिच्या घरात साधी चिंचगुळाची आमटी कधी मिळायची नाही, पण स्कॅन्डिनेव्हियन ॲक्ट 2 नावाचा पदार्थ मुकाट टेबलावर हजर. असंच हिच्या घरातली भारतीय तोंडं इतके अमेरिकन, बवेरियन, चायनीज, नायजेरियन, पर्शियन, जमैकन, मेक्सिकन, मलेशियन, रशियन, मंगोलियन पदार्थ खाऊन भारतीय ढेकरा कसे काय देत असतील कोणास ठाऊक. असंच एकदा तिच्याकडे गेले होते
तर डच टँग च्वी नावाचा पदार्थ घडत होता. म्हटलं च्वी तर च्वी, खा म्हटलं खावं. पण खाण्यापूर्वीचे ते सोपस्कार किती. आधी ही दरवेळी चष्मा लावणार, पाककृतीच्या पुस्तकातलं एक एक वाक्य वाचणार, मग चष्मा काढून ठेवणार, तेवढ्यात वाक्य विसरणार, पुन्हा संदर्भ, पुन्हा 1 मिलीग्रॅम वजनाची लसणाची पाकळी, अमुक डिग्री फॅरनहीट तापमान. इकडे माझं तापमान आपलं वाढतंय. माझ्या गावंढळ नजरेला फक्त इतकंच दिसत होतं की आधी समोर एका पावाचा सूर घेतल्यासारखा भुगा केला गेला, मग त्या कपाटातल्या प्रत्येक बाटलीतलं काही ढकललं गेलं. पुन्हा तो सगळा कालामाला दुधात भिजवून, जेव्हा भिजवून भाजला तेव्हा मला तरी पुन्हा तो पावासारखाच दिसला. यात कसली आली कर्तबगारी. पण पावाचा पाव करणे असं जर म्हटलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं ना. पण तेच डच टँग च्वी असं म्हणलं की पाकस्पर्धेत पहिलं बक्षीस हजर. पण पावाच्या त्या कुडीच्या आणि आत्म्याच्या आदलाबदलीत मी मात्र भुकेनं अर्धी झाले होते. त्यामुळे नाक डोळे मिटून समोर येईल तो पदार्थ खाण्याची पूर्ण तयारी होती. जोहारच करायचा या कठोर तयारीनं पहिला घास तोंडात घातला तर नाका डोळ्यांबरोबर तोंडही गपकन बंद करावं लागलं. डिंक, चिखल आणि कांजी या सर्वांचा चिकटपणा एकत्रितपणे एका डच टँग च्वी मध्ये आला होता. छान झालंय असं म्हणायला तोंड सुद्धा उघडता येईना. पण मैत्रीण 1.5 सेंटीमीटर व्यासाच्या आणि 5.6 ग्रॅम वजनाच्या वड्या कापण्यात गुंतली होती, त्यामुळे तिचं लक्ष काही गेलं नाही. हा पाव आपल्याला काही पावणार नाही याची खात्री झाल्यावर हळूच तो तोंडातून बाहेर काढला. 1-2 दात त्याच्याबरोबर आले नाहीत ना हे तपासून घेतलं आणि याची खात्री झाल्यावर यू करून तिच्या कुत्र्याला बोललं. तो समोर आला, करुण नजरेनं त्या तुकड्याकडे बघत राहिला आणि शेपूट हलवून पुन्हा निघाला. मी पुन्हा बोलावलं, त्याचा चेहरा पडला, मान हल्ली. म्हटलं, बहादरा, एका कुत्र्यानं स्वामीनिष्ठेसाठी चितेत उडी घेतली होती, तू निदान बशीत तोंड तरी घाल. धिक्कार असो तुझ्या जिंदगानीवर. आणि या पुढलं थू मी म्हणलं नाही, त्यानंच म्हणलं आणि तो टुमदारपणे चालत निघून गेला. एखाद्याचे हाल कुत्रा खात नाही म्हणजे काय याचा अर्थ मला त्या दिवशी मनोमन समजला.